महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। ग्रामीण भागात सुरू असलेले रात्रीचे लोड शेडिंग तात्काळ बंद करावे, तसेच मौजे देवरगावचा 24 तास 3 फेज गावठाण फीडर योजनेत तातडीने समावेश करून उर्वरित काम 13 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे, अन्यथा 14 ऑगस्ट 2026 पासून योजना कार्यान्वित होईपर्यंत येवला उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। या संदर्भात येवला उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। देवरगाव अद्याप 24 तास 3 फेज गावठाण फीडर योजनेपासून वंचित आहे। ही योजना मंजूर असूनही कामही अंशतः पूर्ण झालेलं असतानाही उर्वरित काम रखडलंय, त्यामुळे गावकऱ्यांना सातत्यानं वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे। देवरगावच्या शेजारून पालखेड डावा कालवा जात असल्यानं कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाचा वीज पुरवठा खंडित केला जातो। तसेच लोड शेडिंगच्या काळात परिसरात इतर गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत असताना केवळ देवरगावचा वीज पुरवठा बंद ठेवला जात असून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा इशारा दिलाय। याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शाहू शिंदे, येवला तालुका अध्यक्ष किरण ठाकरे, शहर अध्यक्ष योगेश सोनोने, प्रताप पाचपुते, संजय सालमुठे, ज्ञानेश्वर गोराडे, राहुल ठाकरे, सुनील गव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये जी लोड शेडिंग चालू झाली आहे त्याबद्दल या ठिकाणी प्रांत अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। खरं जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये सिंगल फेजसाठी कोणालाही या ठिकाणी वंचित ठेवता येत नाही, परंतु या ठिकाणी ग्रामीण भागात आज जर आपण बघितलं तर संध्याकाळी 7 वाजेनंतर ते 11 वाजेपर्यंत संपूर्ण ग्रामीण भागात लाईट जाते। हा लोड शेडिंगचा भार हा केवळ ग्रामीण भागातल्या जनतेवरती का, तुम्ही औद्योगिक क्षेत्रावरती देखील करू शकतात। ग्रामीण भागात राहणार लोक राहत नाहीत का, परंतु हा या प्रकारे ग्रामीण भागातल्या जनतेला कुठेतरी त्रस्त करण्याचं या ठिकाणी प्रकार चालू आहे। आपण जर तसं बघायला गेलो तर एकीकडे आपण महाराष्ट्र विकासाच्या गप्पा मारायच्यात, मोठमोठे विकासाचे आश्वासनं या ठिकाणी द्यायचे, परंतु जी मूलभूत गरज विजेची आहे त्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण जनतेला आपण वंचित ठेवायचं हे कितपत योग्य आहे, अशा प्रकारचा जाब या ठिकाणी आम्ही प्रांताधिकारी साहेबांना विचारायला गेलो होतो। आज आपण जर बघितलं तर दिवसभर शेतकरी या ठिकाणी ग्रामीण भागातला शेती करून संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी जातो। घरी गेल्यानंतर त्याचे मुलं असतील, स्वयंपाक करायचा असतो, ज्या महिला भगिनी असतील स्वयंपाक करायचा असतो, मुलांना अभ्यास करायचा असतो, परंतु त्यावेळेस आज या ठिकाणी त्या ग्रामीण भागातील लोकांना वाडी वस्तीवरती आज लाईट नसते। आज पावसाचे दिवस चालू आहेत, या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। साप असतील, बिबट्या असतील, यापासून देखील धोका निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही लोड शेडिंग सरकारने या ठिकाणी चालू केलेलं आहे ते कुठेतरी बंद व्हावं आणि कमीत कमी जर आपल्याकडे वीज उपलब्ध होत नसेल तर कमीत कमी सिंगल फेज तरी आपण लाईट त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, अशी विनंती या ठिकाणी आम्ही प्रांत साहेबांना केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौजे देवरगाव या ठिकाणी 24 तास 3 फेज लाईट हे एक स्वतंत्र फीडर योजना आहे जी संपूर्ण तालुक्यात कार्यान्वित झालेली आहे। देवरगावच्या देखील उंबरठ्यावरती हे लाईट आलेली असताना अगदी 2 पोलवरती गाव जोडलं जाऊ शकतो असा प्रश्न गेली 3 वर्ष या वीज वितरण कंपनीने प्रलंबित ठेवलेला आहे।
गेली 3 वर्षापासून गावकरी या योजनेचा पाठपुरावा करतात. अनेक मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार साहेब असतील यांच्यासमोर अनेकदा हा प्रश्न चर्चेला गेला, परंतु याच्यामध्ये फक्त आश्वासनं दिले जातात आणि दिशाभूल केली जाते. कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. परंतु ज्या प्रकारे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देतात किंवा ते फिरवतात, मग ते कोणाच्या दबावाखाली करतात का, याच्या मागे काही वेगळे काही कारणं आहे का, याचाही संशोधन करणं खरं तो संशोधनाचा भाग आहे. परंतु आपण या सगळ्यामध्ये न जाता हक्क मागणं आणि लढणं हे आमच्या रक्तात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. जर येणाऱ्या महिन्याभराच्या आतमध्ये हा प्रश्न सुटला नाही तर 13 ऑगस्टपर्यंत आम्ही निवेदनाद्वारे त्यांना माहिती दिलेली आहे आणि मागणी केलेली आहे की 13 ऑगस्टच्या आतमध्ये हा जर प्रश्न मिटला नाही तर याच ठिकाणी 14 ऑगस्ट 2026 पासून योजना कार्यान्वित होईपर्यंत गावकऱ्यांसमवेत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. आणि आत्ताच प्रांताधिकारी साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू अशा आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा प्रश्न लवकर सुटेल अशी आम्हाला अपेक्षाही आहे. परंतु न सुटल्यास 13 ऑगस्टपर्यंत आम्ही 14 ऑगस्टपासून इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना. विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला, कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण. एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल. येवला, कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला.